नमस्कार सर्वांना. आज बनवणार आहे बघा मी मसूर बटाटा. हे अख्खा मसूर आहे, धुवून घेतलेला आहे स्वच्छ. आणि हे बटाटे आहेत. पातेलं घेतलेलं आहे, पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये थोडं मीठ टाकायचं, अख्खा मसूर टाकायचा, ढक्कन लावायचं, गॅस ऑन करायचं, गॅसवरती पातेलं ठेवायचं. 20 मिनिटं मसूरला शिजू द्यायचं. मसूर शिजेपर्यंत बटाट्याची साल काढून घ्यायची. बटाट्याची साल काढून झालेली आहे. बटाटे कापायचे, असे लांब लांब कापायचे. बटाटे कापून झालेले आहेत, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. 20 मिनिटं झालेली आहेत. बघू शकता मसूर चांगला शिजलेला आहे. गॅसवरती कढई ठेवायची. कढई गरम झालेली आहे. 2 माप तेल टाकायचे. तेल गरम झालेलं आहे. बटाटा फ्राय करून घ्यायचा. बटाटा लालसर होईपर्यंत फ्राय करायचा. बटाटा लालसर फ्राय झालेला आहे. प्लेटमध्ये काढून तेलामध्ये थोडे जिरे टाकायचे, कापलेली हिरवी मिरची, कापलेला कांदा, कांद्याला परतून घ्यायचं. अद्रक लसूणची पेस्ट परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ, हळद, कोथिंबीर परतून घ्यायचं. फ्राय केलेला बटाटा परतून घ्यायचा. 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच काळा मसाला, कस्तुरी मेथी परतून घ्यायचं. मसाले भाजण्यासाठी थोडं पाणी परतून घ्यायचं. 2 मिनिटं झाकून ठेवायचं. 2 मिनिटं झालेले आहेत. बघू शकता बटाटा शिजलेला आहे. शिजवलेला अख्खा मसूर परतून घे. 2 मिनिटं झाकण ठेवायचं. 2 मिनिटं झालेले आहे. बघू शकता बटाटा आणि अख्खा मसूरची भाजी बनवून तयार झालेली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा बटाटा आणि अख्खा मसूरची भाजी कशी झाली ते.